श्रोते हो, आज एक सुंदर अशी प्रेमकथा घेऊन आलोय. तुझी वाट पाहतोय ग. लेखक आबासाहेब खावटे. नदीचं पात्र पाण्यानं काठोकाठ भरलं होतं. सूर्याची कोवळी किरणं त्यात आपला पिवळा रंग मिसळून पाहत होती. पाण्याचा प्रवाह संत गतीनं वाहत होता. दवबिंदूंनी नाहून निघालेली झाडं वेली नुकत्याच नाहलेल्या ललनेप्रमाणे काठावर उभा राहून जलाशयात आपलं प्रतिबिंब न्याहाळत होती. हळूवार हलणाऱ्या सुंदर पिवळ्या लाटांचं वस्त्र नदीनं आपल्या अंगावर घेतलं होतं. मासे इकडे तिकडे समूहानं पळत होते. प्रवाशांना सोबत घेऊन नौका जलविहार करत होत्या. निळ्याभोर आकाशातील ढग वरून पाण्यात डोकावत होते. अशा या नयनरम्य वातावरणात नदीच्या काठावर बसून एक नवयुवक आणि युवती आपल्या भावी आयुष्याचं चित्र रेखाटत बसले होते. नदीला साक्षी ठेवून आपल्या स्वप्नांचा महाल बांधत होते. कोण होते ते? ते होते जय आणि नीमा. जय होता एका गरीब मूर्तिकाराचा मुलगा, तर नीमा होती एका श्रीमंत सावकाराची मुलगी. दोघं एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. त्यांची एकमेकांशी मैत्री जमली. मनाचं मनाशी धागं जुळलं आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मनाचं धागं एकदा जुळलं की पुन्हा ते कोणत्याही शस्त्रानेही ते तुटत नाहीत. जय आणि नीमा एकमेकांना वारंवार भेटायला लागले. भाकरीच्या एका घासाचं दोन तुकडं व्हायला लागलं, तसं पाण्याच्या एका घोटाचं सुद्धा दोन घोट व्हायला लागलं. दोन शरीरात दोन जीव राहत नसून एका शरीरात दोन जीव राहत आहेत असं त्यांना वाटायला लागलं. स्वर्ग सुखाचा अनुभव यायला लागला. नंदनवन स्वर्गात नसून पृथ्वीवरच अवतरले असं त्यांना वाटायला लागलं. एवढं स्वर्ग सुख असतानाही नदीच्या काठावर एवढ्या सकाळी का बसले होते ते? एवढं काय चाललं होतं? काय सांगत होते नदीला? काय चाललं होतं त्यांचं? जुळुजुळू वाहणाऱ्या नदीच्या पाण्यालाही बंधारे अडवतातच ना. तसंच माणसाच्या सोळीत चाललेल्या आयुष्यालाही नशिबाचे बंधारे कधी कधी आडवे येतात. काहीतरी अघटित घडतं. अडचणीचा डोंगर उभा राहतो. जयचं मूळ गाव नदीच्या पलीकडच्या काठावर होतं. तिथंही त्याचं घरदार होतं. थोडी शेतीवाडी होती. ते जयच्या चुलतेच पाहत होते. आजारपणामुळं त्यांचं निधन झालं. आता शेतीवाडी पाहायची कोणी हा प्रश्न निर्माण झाला. जयच्या वडिलांनी विचार केला, आपण जर गावाकडे गेलो तर शेतीवाडी बघता येईल आणि व्यवसायही बघता येईल. त्यामुळे त्याने गावाकडे जायचा निर्णय घेतला. आई वडिलांबरोबर जयलाही जाणं भाग होतं. आपल्या गावी निघून गेल्यानंतर आपल्या प्रेमाचं काय असा प्रश्न दोघांनाही पडला होता. आता काय करायचं यावर सकाळी सकाळी विचार विनिमय सुरू होता. नदीच्या साक्षीनं आणाभाका चालल्या होत्या. काही झालं तर एकमेकांना अंतर द्यायचं नाही यावर दोघेही ठाम होते. भावी आयुष्याच्या प्रवासावर प्रदीर्घ चर्चा झाली. शेवटी नीमा म्हणाली, ऐकणारे जय, तू आयुष्यात काळजी करू नको. मी नक्कीच एका सुंदर अशा सायंकाळी ना नावेमध्ये बसून तुला भेटायला येईन. आणि हे बघ, कायम तुझीच होऊन राहील रे. अगदी आकाश कोसळायला लागलं ना तरी त्याला बाजूला सरून मी तुझ्याकडे येईन. फक्त थोडी वाट पहा प्लीज. फक्त थोडी वाट पहा. सूर्य माथ्यावर आला होता. दोघेजण आपापल्या वाटेने निघून गेले. जाता जाता दोघेजण एकमेकांना निरखून पाहत होते. जे आपल्या प्रियेचं रूप डोळ्यात जणू भरून घेत होता की जे तिथून कधीही संपणार नाही. निमाही जयला आपल्या नेत्रज्योतीमध्ये भरून ठेवत होते. खळाणाऱ्या नदीलाही वाटत होतं आपण सुसाट धावत जावं आणि यांच्यासारखं सागराच्या गच्च मिठीत स्वतःला सामावून घ्यावं. हो, स्वतःला सामावून घ्यावं. 4-8 दिवसातच जयच्या वडिलांनी आपलं सामान भरलं, गावाकडे गेले. साहजिकच जयही तिकडे गेला. जाताना नीमा मात्र त्याला निरोप द्यायला आवर्जून आली होती. नदीच्या काठावर उभा राहून डबडबलेल्या डोळ्यांनी आणि थरथरत्या हातांनी ती जयला सांगत होती, हे जय, मी नक्की येईन रे. मी नक्की येणार आहे. तुला भेटायला येईन याच नावेतून. सायंकाळच्या वेळी तू थोडी वाट पहा, मी येते. आपल्या मूळ गावी आल्यानंतर
जय आपल्या वडिलांना कामात मदत करायला लागला. त्याबरोबरच स्वतःचं अधिक कौशल्य वापरून सुंदर मूर्ती बनवायला लागला. त्याचं नाव लौकिक व्हायला लागला. चांगलं पैसे मिळायला लागलं. पण चंद्र नसेल तर आकाशाला शोभा येते का? नाही ना. त्याचप्रमाणे पुरुषाच्याही जीवनाला स्त्रीशिवाय अर्थ उरत नाही. जयलाही निमाचा सहवास हवा हवासा वाटायचा. त्यालाही निमाची सतत आठवण यायची. मिठाशिवाय जेवण कसं बेचव लागतं ना, अगदी तसं त्याला वाटायला लागलं होतं. तरीही दिवसभर मूर्ती तयार करण्यासाठी तो मग्न असायचा. पण रात्री मात्र त्याला निमाची खूप आठवण यायची. खूप आठवण यायची. दिवसभर तो काम करत राहायचा. सायंकाळी बागेत जायचा. सुंदर फुलं गोळा करायचा. त्याचा गुच्छ बनवायचा. दोघांसाठी हातानं स्वयंपाक करायचा. आणि नदी किनारी येऊन निमाची वाट पाहत बसायचा. रात्री 8 वाजता शेवटची नाव यायची. तोपर्यंत तो प्रत्येक नावीकडं मोठ्या आशेनं पाहायचा. सर्व उतारांना निहाळायचा. नावेला विचारायचा. नदीला विचारायचा. चंद्र ताऱ्यांना विचारायचा, माझी निमा आली का? माझी निमा. पण निमा काही दिसत नसायची. शेवटी तो खूप निराश व्हायचा. घराकडे परतायचा आणि 4 पोटात घास घालून अंथरुणात शिरायचा. आठवणींचं गाठोडं उडाशी घेऊन. दिवसामागून दिवस जात होते. 2च गोष्टीला त्यानं आपले जीवन वाहिलं होतं. मूर्ती बनवणं आणि निमाची वाट पाहणं. तो जास्त कोणाशी बोलायचा नाही. आई वडिलांना त्याची चिंता वाटत होती. त्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. अनेक वेळा लग्नाचा विषय निघायचा, पण तो आपल्या विचारावर ठाम होता. मी करीन तर निमाशीच लग्न करीन असं तो म्हणायचा. त्याला वाटत असायचं, एक ना एक दिवस माझी निमा येईल. माझं प्रेम वाया जाणार नाही. मग आम्ही आनंदानं संसार करू. आनंदानं. तेव्हा मी असेन जगातला सर्वोच्च मूर्तिकार आणि जगातला सर्वोच्च प्रेमी. जयच्या आई वडील मात्र जयच्या या वागण्याला कंटाळले होते. ते त्याला खूप समजावत होते. तू लग्न कर, कुठली तर मुलगी बघ. अरे तुला आवडेल ती. एकदा वय निघून गेलं ना की मग संपलं. अरे निमाला यायचं असतं ना तर ती केव्हाच आली असते. पण तो काही ऐकत नव्हता. तो म्हणायचा, मी लग्न करणार तर निमासीच. तिच्याशिवाय कोणतीही स्त्री माझ्या आयुष्यात येऊ शकत नाही. नाही येऊ शकत. माझी निमा येणार आहे मला भेटायला, नावेत बसून. त्याचा नित्यक्रम असा अनेक वर्ष सुरू होता. शेवटी थकलेल्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. जयला या गोष्टीचं खूप दुःख झालं. तरी त्यानं आपला दिनक्रम मात्र सोडला नाही. तो तसाच कायम होता. दिवसभर तो मूर्ती बनवण्यामध्ये व्यस्त असायचा. अगदी जीव ओतून काम करायचा. त्यानं बनवलेल्या मूर्ती इतक्या सुंदर होत्या की त्या मूर्ती नसून ती जिवंत माणसंच होती. इतक्या हुबेहूब होत्या त्या. त्यामुळे त्यांना जगाच्या कानाकोपऱ्यातून खूप मोठी मागणी यायला लागली. त्यातून चांगला पैसा मिळायला लागला. त्याची कीर्ती साऱ्या जगात पसरली. तो कधी कुठल्याही कार्यक्रमाला जात नसायचा. कोणाशी गप्पा मारत बसायचा नाही. फक्त काम आणि रात्री प्रेयसीची वाट पाहणं एवढाच त्याचा उद्योग असायचा. पुढं आई सुद्धा देवाघरी निघून गेली. त्याला फार दुःख झालं. आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली. तो घरी एकटाच असल्यानं त्याला एकाकी आणि सुन्न वाटत होतं. त्याचं घरी मोठं होतं. त्यात तो एकटाच राहत होता. सकाळचं जेवण त्याला हॉटेलमधून यायचं. जेवण करून तिथंच काम करत बसायचा तो. आपल्या कामामध्ये सतत मग्न असायचा. कामाचा त्याला कधी कंटाळा येत नव्हता. रात्री मात्र तो त्याचं आणि निमाचं जेवण स्वतःच्या हाताने बनवायचा. माझी निमा नावेत बसून येईल, मग आम्ही रात्री मस्तपैकी जेवण करू आणि सारी रात्र आनंदात घालवू. अशी स्वप्न तो रोज बघायचा. खूप आतुरतेनं बघायचा. तो निमाची वाट बघायचा आणि शेवटची नाव आली की तो सगळीकडे डोळं लावून पाहायचा. ती नाही दिसली की तो निराशेच्या खोल डोहात बुडायचा. इकडं निमा ही जयच्या भेटीसाठी खूप आतुरली होती. पण तिचे वडील श्रीमंत होते. त्यांना श्रीमंतीचा गर्व होता आणि त्याबरोबरच ते जुन्या परंपरेचे होते. त्यांना प्रेम करणं ही गोष्ट मान्यच नव्हती. त्यामुळे त्यांनी निमाचं लग्न त्याच्या नातेवाईकातल्याच एका तरुणाबरोबर लावून दिलं. निमाचा नाईलाज झाला. जड अंतकरणानं
ती सासरी नांदायला गेली. तिला जयची फार आठवण येत होती, पण इलाज नव्हता. लग्नाची बेडी एकदा हातात अडकली की संपलं. पुन्हा ती तोडून दुसरी घालता येत नाही. जयला मात्र या गोष्टीची पुसटशी कल्पना नव्हती. त्या काळात फोनची सोयही नव्हती. निमानं जयला एक साधं पत्र पाठवायची तसदीही घेतली नाही. जयनं निमाची एक सुंदर अशी मूर्ती बनवली. तिला तो सकाळी सुंदर अशा फुलांचा हार घालायचा. तिच्याशी तासनतास बोलत बसायचा. ती निर्जीव मूर्ती या सजीव जीवाशी कशी बोलणार? तो रोज म्हणायचा, निमा तू ये, जिथं असेल तिथून ये, जी वाट सापडेल ना तुला त्या वाटेनं तू ये, मला भेटायला ये. मी तुझी वाट पाहतोय ग निमा, मी तुझी वाट पाहतोय, खूप वाट पाहतोय. जयचं वय वाढत होतं. केस पिकायला लागले होते, पण त्याला कशाचीही पर्वा नव्हती. अजूनही तो एकनिष्ठच होता. आपल्या तत्वाला धरून होता. त्याला काही लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केला, पण सगळं व्यर्थ. तो आपला दिवसभराचा सगळा वेळ मूर्ती बनवण्यात घालवत होता. एकापेक्षा एक सुंदर मूर्ती त्यानं बनवल्या होत्या. लोक एक उत्कृष्ट मूर्तिकार म्हणून त्याचं कौतुक करत होते. जागतिक स्तरावर त्याच्या मूर्ती पोहोचल्या होत्या. अनेक मान सन्मान त्याला मिळाले होते. पण त्याच्या आयुष्याची कुणकुण मात्र हे कायम होती. निमाचं लग्न झालं, ती सासरी गेली, पण संसाराचं सुख फारसं काही तिच्या वाट्याला आलं नाही. तिनं 10-15 वर्ष संसार केला, पण तिचा संसार काही फुलला नाही. तिला मूलबाळ झालं नाही. खूप प्रयत्न केले, पण यश काही आलं नाही. निमा अधिकच उदास झाली. आपलं प्रेमही सफल झालं नाही आणि संसारही. त्यामुळे ती खूप दुःखी झाली. तिला मूलबाळ होत नाही हे लक्षात आल्यावर तिच्या घरच्यांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केला. तिच्या पतीनं दुसरं लग्न केलं. निमाला सोडून द्यायचं ठरवलं. ती गायावाया करायला लागली, विनंती करायला लागली, मला इथंच राहू द्या, मी खूप काम करेन. पोटाला तुकडा आणि कपडा लत्ता याच्याशिवाय मला काही नको. मला माहेरी पाठवू नका, मला माहेरी पाठवू नका, अशी विनवणी करायला लागली. पण ऐकतो कोण? तिच्या नवऱ्यानं आणि सासूनं तिला बेदम मारलं आणि एकदाच हाकलून दिलं. तिला खूप दुःख झालं. ती माहेरी आली. सासर नंतर माहेर हा स्त्रीला एकमेव आधार असतो. पण एकदा का ती सासूरवाशीन झाली की पुन्हा तिला माहेरवासीन होता येत नाही. 4 दिवसाची पाहुणी म्हणून राहावं लागतं. माहेरी तिला त्रास द्यायला लागले. कुणी समजून घेना. आई वडील हा आधार वृक्ष गेला की स्त्रीचं माहेर पण संपलं. निमाचंही तेच झालं. भाऊजही तिला त्रास द्यायला लागली. भावाचा तर तिनं अगोदरच नंदीबैल केला होता. ती तिच्याच बोटावर निमालाही नाचवायला लागली. वेळेवर भाकर तुकडा मिळेना. शिवाय लवंगी मिरची घातलेलं बोलणं. ती कंटाळली. तिला हे जीवन अगदी नकोस झालं. ना घर का ना घाटका अशी तिची अवस्था झाली. काय करावं ते तिला सुचेना. तिनं एक दोघाजवळ जयची चौकशी केली. जय अजूनही अविवाहित आहे. कितीतरी वर्ष झाली. तो रोज सायंकाळी नदी किनारी तुझी वाट पाहत बसतोय. माझी निमा येईल, माझी निमा मला भेटायला येईल म्हणत. ही गोष्ट तिला समजली तेव्हा तिला खूप दुःख झालं. जय अजूनही माझी वाट पाहतोय यावर तिचा विश्वास बसेना. हे देवा, हे काय ऐकते मी? माझा जय चुकले रे मी, चुकले मी, मला माफ कर. खूप चुकले रे मी, खूप चुकले. मी नावेत बसून तुला भेटायला येईन असा शब्द दिला होता. तो तू अजूनही जपलास का रे? इतका दिवस, इतकं प्रेम आहे तुझं माझ्यावर. आणि बघणार रे मी, तुझं प्रेम लाथाडून खुशाल लग्न करून मोकळे झाले आणि तो संसाराचा डाव मोडलाही. जय, तो संसाराचा डाव मोडला. मी किती अभागी नाही रे परमेश्वरा. माझा नाईलाज होता जय, माझा नाईलाज होता. पण मी साधं पत्र सुद्धा पाठवलं नाही रे. पत्र सुद्धा पाठवलं नाही तुला. मी किती मोठी चूक केली जय. माफ करशील ना मला? तुझ्या निमाला माफ करशील ना? तिनं ताबडतोब त्याला भेटायला जाण्याचा निर्णय घेतला. आपलं प्रेम
आपल्याला आश्रय देईल असं तिला वाटायला लागलं. आशेचा एक किरण तिच्या मनाच्या पडद्यावर डोकायला लागला. एके दिवशी सायंकाळी मंदिरातून देवदर्शन करून येते असं सांगून निमा निघाली. वाटेतल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन तिनं देवाचं दर्शन घेतलं. वाटेत फुलांची बाग होती. तिथली 2 गुलाबाची फुलं घेतली आणि ती निघाली. नदी किनाऱ्यावर आली. सूर्य क्षितिजाच्या पलीकडे सरकला होता. आकाशात लाल पिवळा रंग हा उधळला होता. पाखरं आपल्या घरट्याकडे निघाली होती आणि निमा किनाऱ्यावर नाव तयारच होती. निमा नावेत बसली. नदी नावेला आपल्या अंगावर घेऊन हळूवार हलवत होती. नाव पुढं पुढं सरकत होती. निमाचं मन मात्र पलीकडच्या किनाऱ्याकडे धावत होतं. डोळ्यांचे दुर्बिंजेचा शोध घेत होती. पाण्यातलं मासं हळूच तोंड पाण्याच्या वर घेऊन निमाला पाहत होते. मंद लाटावर डोलत डोलत नाव पुढं सरकत होती. निमाचं शरीर आणि मन आनंदानं हेलकावं खात होतं. आकाशातला चंद्र हळूच निमाकडे पाहत गालातल्या गालात हसत होता. रात्र हळूवार आपले हात पुढं करून धरतीला कवेत घेत होती. चांदण्या आपली फुलं आकाशाच्या अंगणात उधळत होत्या आणि सांगत होत्या, जय निमा आली रे, जय निमा आली. किनाऱ्यावरचं दिवा झगमगाट करायला लागलं. नाव हळूहळू त्याच्या जवळ सरकायला लागली. आपल्या स्वागतासाठीच या दिव्यांची आरास केली की काय असं तिला वाटायला लागलं. समोर किनाऱ्यावर माणसांची गर्दी दिसायला लागली. अखेर नाव किनाऱ्याला लागली. माणसं खाली उतरायला लागली. निमाही लगबगीनं खाली उतरली आणि धावत सुटली. माणसांच्या गर्दीत ती जयला शोधायला लागली. तिने इकडं तिकडं पाहिलं पण जय काही दिसेना. तिच्या मनाची घालमेल व्हायला लागली. नजर कावरी बावरी झाली. तेवढ्यात एका दिव्याखाली जय उभा असलेला तिनं पाहिला. हातात फुलांचा गुच्छ घेऊन तोही तिला शोधत होता. माझी निमा आली का, निमा आली का असं नावेला विचारत होता. आणि तेवढ्यात निमानं जय अशी मोठ्यानं हाक मारली. जयनं आवाजाच्या दिशेनं पाहिलं. तो निमा धावत येत होती. त्यानंही निमा अशी आरोळी ठोकली आणि तिच्या दिशेनं धावत सुटला. दोघांनीही एकमेकांना जोरात मिठी मारली. कितीतरी वेळ ते तसेच उभे होते. डोळ्यांच्या नद्या मात्र ओसंडून वाहत होत्या, ओसंडून वाहत होत्या. अखेर ती सरिता सागराच्या कुशीत विसावली होती. सागराच्या कुशीत विसावली होती. सागराच्या कुशीत विसावली होती.